मुंबईकरांना दिलासा देणारा पाऊस आज अखेर पडला, पण मध्य रेल्वेनं आपली परंपरा यावेळी कायम ठेवली। केवळ 2 तास पडलेल्या पावसानं मुंबईकर प्रवाशांची दैना झाली। नेमेची येतो मग पावसाळा आणि हा नेमाने येणारा पावसाळा आला की नेमेची बंद पडते मध्य रेल्वे। हे मुंबईकरांना सवयीचंच झालंय। यंदाचा पावसाळा यापेक्षा वेगळा नाही। महिन्याभराची प्रतीक्षा संपवून सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार सुरू झाली। केवळ 2 तास पडलेल्या संततधार पावसानं कुर्ला सायन भागात रुळांवर पाणी साचलं आणि मुंबईच्या लाईफलाईनचा खोळंबा सुरू झाला। पहिल्याच दिवशी जो पाऊस पडलेला आहे, अवघ्या 2 तासात पावसाने मुंबईची जी लाईफलाईन रेल्वेची पूर्णपणे पोल खोललेली आहे। सायनचा भाग आहे, या भागामध्ये स्लो ट्रॅक पूर्णपणे बंद आहे। सायन पासून ते विक्रोळी पर्यंत पूर्ण स्लो ट्रैक बंद है। थोड़ी बारिश हुई तो ये तो फर्स्ट बारिश में ये हाल हुई है। अभी आगे क्या होगा, क्या इंतजाम बीएमसी ने किया है। मग काय, एका मागोमाग एक गाड्यांच्या रांगा, गाडीच्या उंच दरवाजातून भर पावसात उड्या मारणं, रुळातून कित्येक तास चालत जाणं, हे सगळे नियमित सोपस्कार मुंबईकरांनी पार केले। खोळंबा केवळ गाड्यांमध्ये अडकलेल्यांचा झाला नाही, तर जागोजागी स्टेशनांवरही लाखो प्रवासी अडकून पडले। स्लो ट्रॅक वरून जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तब्बल 1 ते 1.5 तास सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या या उशिराने धावत आहेत। पहिल्याच पावसात मध्य रेल्वेत तांत्रिक बिघाडामुळे हा उशीर झालेला आहे। विक्रोळी, कुर्ला, सायन अशा स्थानकांवर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे उशिराने धावतायत आणि त्यामुळे विविध रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। गाडी टाइमवर नसतेच, कधी पण काही पण बहाणे सांगतात, असं झालं तसं झालं, पण काही नसतं। दुसरी लाईन तरी चालू करायला पाहिजे ना त्या लोकांनी। बाहेरगावी जायचे आहे, आम्ही वाट पाहतोय तासभरापासून, कुठली लोकल आलेली नाहीये। दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना झालेल्या आनंदाला यामुळे गालबोट लागलाय। रोज मरे त्याला कोण रडे याचा प्रत्यय मरे अर्थातच मध्य रेल्वेनं पुन्हा एकदा मुंबईकरांना दिलाय। दीपाली जगतापसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।